लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत. नंदिनी सगळ्यांसमोर वसवात्याचं पितळ उघडं करत असते. सगळ्यांना सांगितलेलं असतं, आमच्या लग्नातून मला किडनॅप करणारी व्यक्ती दुसरी तिसरी कोणीही नसून वसवात्या आहे. हे जेव्हा सगळ्यांना समजतं तेव्हाच वसवात्या म्हणते, अगं नंदिनी, काय बोलतेस हे तू? असले आरोप कसे काय करू शकतेस तू माझ्यावर? त्यावरच इकडे विक्रम म्हणत असतात, नंदिनी, तू आरोप कोणावर करतेस आणि वसवात्या हे सगळं करण्यामागे काय कारण आणि त्यासोबत तुझ्याकडे काय पुरावा आहे? त्यावरच मानिनी म्हणत असते, अगं नंदिनी, असं काय करतेस तू? वसवात्याने तुला लग्नातून किडनॅप केलं होतं. त्यावरच नंदिनी म्हणत असते, हो, मला लग्नातून किडनॅप करणारी व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नसून वसवात्या आहे. त्यावरच वसवात्या म्हणत असते, काय काय पुरावा काय आहे तुझ्याकडे? मी तुला लग्नातून किडनॅप केलं, काहीही काय बोलतेस? इकडे काव्याला वॉशरूमला जायचं असतं, म्हणूनच ते काहीतरी ठिकाण किंवा एखादं वॉशरूम किंवा एखादं घर, हॉटेल अशा काही गोष्टी ते शोधत असतात. आता चालत चालत थोडंसं पुढे आल्यानंतर त्यांच्या कानावर भांडण ऐकायला येतं. एक नवरा बायको खूप भांडत असतात. खरं तर ती व्यक्ती मगाशीचीच असते. ती म्हणजेच की इथे जेव्हा ती व्यक्ती सायकल चालवत होती आणि सायकल चालवत असताना त्या व्यक्तीची रिंग खाली पडली होती, तेव्हाच पारतने त्याला मदत केली होती. तेच ते बाबा असतात. इकडे हे दोघे सुद्धा तिथे जाऊन पोहोचतात. आता हे दोघे तिथे जाऊन पोहोचल्यावर आता लगेचच लोक भांडत असतात. काव्य आणि पार्थ इथे दोघेही मधोमध उभे असतात. त्यांना तर समजत नसतं काय चाललंय म्हणून. तेवढ्यातच त्या मावशींच्या हातामध्ये पाण्याची बादली असती. आता त्या लगेचच दुरूनच ती पाण्याची बादली त्यांच्या अंगावर फेकतात. आता पाण्याची बादली नवऱ्याच्या अंगावर फेकलेली असती, पण त्यामध्येच काव्य आणि पार्थ पूर्ण ओलेचिंब झालेले असतात. इकडे मात्र ते बाबा म्हणत असतात, वाचवा हो वाचवा. त्यावरच त्या म्हणत असतात, सांग एवढा उशीर कसा झाला? कुठे गेला होतास तू? बोल बोल, का बोलत नाहीये? सांग ना, सांग एवढा उशीर तुला कसा झाला? तू कुठे गेला होतास? या सगळ्या गोष्टी इथे आता ते बोलत असतात. त्यावरच आता इथे ते म्हणत असतात, अगं असं काय करतेस? मी यांच्याबरोबर तर होतो, मी यांच्यासोबत तर होतो, मग हे कोण आहेत? उंदराला मांजराची साक्ष, बोला ना, हे आहेत तरी कोण? त्यावरच ते म्हणत असतो, मी पार्थ आणि ही मी काव्या, म्हणजे अहो आम्ही नवरा बायको आहोत. अच्छा, तुम्ही आपण हा कोण आहे? अच्छा, अहो मी आर्किटेक्ट आहे. काय कोण आहेस? त्यावर काव्य म्हणते, अहो ते गवंडी आहेत. गवंडी? तेव्हाच पार्थ म्हणत असतो, अहो काही काय म्हणताय? अरे एवढा सूटबूट घालून गवंडी, मला फसवतोयस? त्यावरच आता इथे तो म्हणत असतो, अहो काही काय, मी वेडिंगचं डिझाईन करतो. अच्छा असं आहे तर आता मला सांगा, तुम्ही खरं नवरा बायको आहात ना? त्यावरच पार्थाने काव्य म्हणत असतो, हो आम्ही खरंच नवरा बायको आहोत. त्याचं काय झालंय ना, आम्ही इकडे मुंबईला निघालो होतो. वाटेतच दरड कोसळली आणि ह्यांना वॉशरूमला जायचं. वॉशरूमला म्हणजे? अगं ते बाबा म्हणत असतात, अगं परसाकड. अच्छा असं होय, आतमध्ये जा, तिथे डाव्या हाताला आहे बघ, जा पटकन. असं म्हणूनच ती आतमध्ये निघून जाते. इकडे मात्र आता लगेचच त्या म्हणत असतात, आता दरड कोसळली आहे पाहुणं, ओरलं झाला आहात, मग कसे आणि कुठे जाणार आहात? तेवढ्यातच पार्थ म्हणत असतो, नाही त्याची काही हरकत नाहीये, आम्ही इथेच कुठेतरी एखादं हॉटेल वगैरे काहीतरी शोधू. त्यावरच मावशी म्हणत असतात, आता इथे कुठे हॉटेल मिळणार आहे तुम्हाला? हॉटेल इथे कुठेही नाहीये. त्यासोबत सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच की तुम्ही अजिबातच इथून जायची काही करू नका, तुम्ही इथेच राहा. अहो इथे लांबपर्यंत हॉटेल कुठेच नाहीये. आणि आता आहे बघा, अतिथी देवो भव, तुम्ही माझ्या नवऱ्याची मदत केली आहे ना, मग असं समजा. त्यावरच बाबा म्हणत असतात, हो तुम्ही आजची रात्र, आजचा मुक्काम इथे आमच्याकडेच करा. त्यावरच काव्या म्हणत असते, नाही नको, आम्ही जातो, आमची घरी सगळेजण वाट बघत असतील. त्यावरच मावशी म्हणत असते, अगं हे पुरी एड लागलं की काय? दरड कोसळली आहे, इथे जवळपास काहीही नाहीये आणि रस्ता पूर्ण बंद आहे, मग कशी जाणार आहेस तू? त्यावरच आता पार्थ म्हणत असतो, हो ते पण सगळं काही ठीक आहे, पण मग मला आता घरी फोन करून कळवावं लागेल. आता फोन काढतो तर तो पाण्याने भिजलेला असतो. आता लगेचच मावशी म्हणत असतात, आणा इकडे, मी तांदळात ठेवते. तर इकडे आता जे काही बाबा आहे ते म्हणत असतात, काय हो एवढं घाबरतं का तुम्ही बायकोला? त्यावरच पार्थ म्हणत असतो, अच्छा तुम्ही एवढं घाबरता? काय गरज आहे घाबरायची? पुरुषांनी एवढं बायकोला घाबरायचं नसतं. तेवढ्यातच आता काव्याचा आतून देशमुख म्हणून जोरात आवाज आलेला असतो. लगेचच पार्थ टवकारतो आणि लगेचच आलो म्हणत असतो. तेवढ्यातच बाबा म्हणत असतात, काय 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 झालं काय? आता तर म्हणत होतात बायकोला घाबरायचं नाही म्हणून, मग झालं काय? आता लगेचच दोघे आतमध्ये निघून जातात. तर इकडे दुसऱ्या बाजूला वसवात्या इथे म्हणत असतात, अगं कोण दीपक? तो तुझा प्रेमी? हे ऐकल्यानंतर सगळ्यांना खूप मोठा धक्का बसतो. आता इथे जीवा म्हणत असतो, वसवात्या काय बोलतेस? भारावर आहेस का? आणि तो दीपक तिच्यावर प्रेम करत होता, नंदिनी नाही, हे सगळ्यांना माहिती आहे. त्यावरच आता वसवात्या म्हणत असते, अरे तेच तर, मी भानावर आहे, पण हिचं काय करायचं आहे? ही आहे का भानावरती?
परत नंदिनी म्हणत असते, अहो हे एवढं सगळं काही कृत्य करत असताना तुम्ही भानावर होतात का, आणि तुम्ही काय आत्ता म्हणत आहात. त्यावरच आता वसुआत्या म्हणत असते, अगं तू भानावर नाहीयेस, असे बिनबुडाचे आरोप मी सहन करून घेणार नाही. त्यावरच नंदिनी म्हणत असते, आत्ता खोलीमध्ये तर सगळं काही कबूल केलं होतं, आत्ता खोलीमध्ये तर मला चॅलेंज केलं होतं, काय करणार आहेस, सगळ्यांसमोर सांगणार आहे का, काय पुरावे आहेत म्हणून. अहो बाबा ह्या खोटं बोलत आहेत. आत्ता जेव्हा खोलीमध्ये बोलत होतं तेव्हा सगळ्या गोष्टींची यांनी कबुली दिली, आणि त्याचसोबत सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच की यांच्या मोबाईलमध्ये दीपकचा सुद्धा नंबर आहे. हे सगळं ऐकल्यानंतर सगळ्यांना खूपच मोठा धक्का बसत असतो. त्यावरच आता विक्रम म्हणत असतात, काय चाललेलं आहे हे वसुताई. नंदिनी म्हणते, ते खोटं नाही का खरं आहे का काय आहे नेमकं मला कळत नाही. त्यावरच वसुआत्या म्हणत असते, अरे विक्रम तू ह्या काय काल आलेल्या मुलीच्या बोलण्यावर विश्वास ठेवतोयस आणि तुझ्या ताईवरती विश्वास नाहीये का. त्यावरच तो म्हणत असतो, पण नंदिनी अशी मुलगी नाही की कोणावरही उठसूट आरोप करेल, असं होणं शक्यच नाही. त्यावरच वसुआत्या म्हणत असतात, म्हणजे तुला काय म्हणायचं आहे नेमकं, हे सगळं मी केलेलं आहे आणि ही काही म्हणेल नंदिनी आणि तुम्ही सगळेजण तिच्यावर विश्वास ठेवाल का. त्यावरच मानिनी म्हणत असते, नाही वसुआत्या असं नाहीये, पण तरी सुद्धा आम्हाला नंदिनीचं बोलणं विचार करायला भाग पाडते. त्यावरच विक्रम म्हणत असतात, काय चाललेलं आहे हे सगळं, आणि नंदिनी म्हणत आहे, खरंच तुझ्या मोबाईलमध्ये दीपकचा नंबर आहे का. त्यावरच नंदिनी म्हणत असते, हो बाबा खोलीमध्ये मी स्वतः दीपक नाव टाकलं की सर्चला लगेचच दीपकचा नंबर आलेला आहे आणि मी पाहिले आणि त्यांनी ही गोष्ट सुद्धा इथे सिद्ध केलेली आहे. त्यावरच विक्रम म्हणत असतात, वसुआत्या तू एवढं वसुताई तू एवढ्या सगळ्या का बरं आणि कशामुळे गोष्टी केलेल्या आहेस. त्यावरच आता वसुआत्या म्हणत असते, विक्रम तुला सुद्धा तुझ्या ताईवर भरोसा नाही का, आणि त्याचबरोबर हे असले आरोप मी सहन करून घेणार नाही. तुला माझ्या मोबाईलमध्ये दीपकचा नंबर पाहायचा आहे का, आणि हे बघ घे माझा मोबाईल घे आणि एकदा चेक कर, पण एक गोष्ट लक्षात ठेव, दीपकचा नंबर सापडला नाही तर माझ्या एवढं वाईट कोणीच नसेल. आता विक्रम लगेचच तिचा मोबाईल हातामध्ये घेतात. तिचा मोबाईल हातावर घेतल्यावर लगेचच आता इथे दीपक नाव टाकल्या कुठलाही नंबर इथे येत नसतो, आणि तेव्हा इथे कारण वसुआत्याने आत्तापर्यंत तरी तो पुरावा नाहीसा नष्ट केलेला असतो. आता विक्रम म्हणत असतात, अगं काय हे नंदिनी, याच्यामध्ये कुठलाही नंबर नाहीये, नाही दीपकचा आहे नाही दीपकच्या नावाने दुसरा कोणाचा आहे, तू असं कसं बोलू शकतेस. त्यावरच हे बघ, त्यावरच आता नंदिनी म्हणत असते, हे कसं शक्य आहे बाबा, आणि मी खोटं नाही बोलत आहे, मी स्वतः पाहिलं होतं, मी स्वतः इथे सर्च केलं होतं तेव्हा दीपक नाव असं आलं होतं, मग मी का खोटं बोलेल, हे मी खोटं बोलणं शक्यच नाहीये. आता मात्र इकडे नंदिनीच्या लगेच डोक्यामध्ये विचार येतो, नाही ह्यांनी हे सगळं काही डिलीट केलेलं असावं. म्हणत असतात, हे काय ग नंदिनी, यामध्ये कुठलाच नंबर नाहीये दीपक नावाचा. त्यावरच नंदिनी म्हणत असते, असं कसं होऊ शकतं बाबा, मी खरं सांगते तुम्हाला, मी खोलीमध्ये गेले होते तेव्हा मी बरोबर ऐकलं होतं, बरोबर पाहिलं होतं, त्यामध्ये दीपक नावाचा नंबर आहे. त्यावरच आता नंदिनीला ते बोलणं आठवत असतं, तू आत्ता काल आलेली मुलगी आहेस या घरामध्ये आणि सगळेजण मला मानतात, तुझ्या बोलण्यावर कोणीही विश्वास ठेवू शकणार नाही. त्यावरच नंदिनी म्हणत असते, मग बहुतेक वसुआत्याने नंबर डिलीट केला असेल. त्यावरच जीवा म्हणत असतो, नंदिनी मला एक गोष्ट सांग, तू शुअर आहेस की त्यामध्ये त्या फोनमध्ये इथे दीपकचाच नंबर होता. त्यावरच नंदिनी म्हणत असते, हो जीवा, मी का खोटं बोलेल, मी नाही खोटं बोलू शकत, तुमची शपथ घेऊन सांगते, मी खरं बोलत आहे, मी नाही खोटं बोलत आहे. आता मात्र इथे जीवाची शपथ घेतल्यामुळे सगळेजण हादरलेले असतात. जीवा म्हणत असतो, एक मिनिट वसुआत्या, नंदिनी माझी कुठलीही खोटी शपथ घेणार नाही. त्यावरच आता ती म्हणत असते, ती खोटी शपथ घेणार नाही, ती अशी कोण लागून गेली रे, आणि त्यासोबतच इथे बायकोची बाजू घेऊन माझ्यासमोर बोलायला येऊ नकोस, आणि ती खोटं बोलत आहे का खरं बोलत आहे हे मला माहिती नाही, पण माझ्या मोबाईलमध्ये दीपकचा नंबर नाही हे मात्र तेवढंच खरं आहे ना. आता लगेचच इकडे नंदिनीला दुसरा पुरावा आठवत असतो, आणि तो म्हणजेच की इथे पिहूचं बोलणं तिला आठवलेलं असतं. आणि त्यावरच आता वसुआत्या म्हणत असतात, आहे का आहे तुझ्याकडे आणखी कुठला पुरावा आहे. आता त्यावर नंदिनी म्हणत असते, हो आहे ना, तुम्हाला पुरावा हवा आहे ना, देते ना मी पुरावा. त्यावर वसुआत्या म्हणतात, दे ना मग, कुठला पुरावा आहे. त्यावर नंदिनी म्हणत असते, आता तुमच्या समोर असा खणखणीत पुरावा सादर करते ना की माझ्या खरेपणावर आणि तुमच्या खोटेपणावर सगळ्यांना विश्वास ठेवावाच लागणार आहे. हे ऐकल्यानंतर सगळ्यांना खूपच मोठा धक्का बसत असतो. आता काय पुरावा देणार आहे असं इथे वसुआत्याला वाटत असतं, पण नंदिनी मात्र तिच्या त्या बोलण्यावर अगदी स्पष्ट वक्तेपणाने आणि ठामपणेच मत मांडून असते. आता ती म्हणत असते, हे नंदिनी बोलून नाही तर ती करून दाखवते, समजलं. असं म्हणूनच आता ती पुरावा आणण्यासाठी म्हणजेच आपल्या पिहूला आणण्यासाठी तिच्या खोलीमध्ये गेलेली असते. आता ही कुठला पुरावा देणार आहे ह्यामुळे तर सगळ्यांना खूपच मोठा धक्का इथे बसलेला असतो. पण वसूला आता प्रश्न पडतो की पिहू काय बोलेल म्हणून. तर इकडे दुसऱ्या बाजूला ज्या मावशीने बाबांच्या घरी हे दोघे जण थांबलेले असतात, त्या घरी आता त्या मावशीने इथे काव्याला त्यांची साडी नेसायला दिलेली असते. अगदीच ते लुगड्या टाईपच असते आणि कॉटनची असते, त्यामुळे त्यामध्ये काव्या अगदीच उठून दिसत असते. तिचं ते रूप
पाहून मावशी म्हणत असतात, बाई 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 बाई, काय ते रूप, काय ते साज, काय ते चेहऱ्यावर हसू आलेलं आहे, काय दिसतेस ग तू कमाल. पण मला एक गोष्ट सांग पोरी, तुझं लग्न झालं आहे का ग. त्यावरच काव्या म्हणते, हो असं का म्हणता, लगीन तर झाले ना. अगं मग तुझ्या कपाळाला कुकू नाही आहे ना. त्यावरच ती म्हणत असते, टिकली आहे ना. अगं टिकलीवरून कोण म्हणेल लग्न झाले म्हणून. कसं असं भरगच्च कुकू लावायचं, मग बघ कशी छान नक्षत्रावानी दिसतेच बघ तू. त्यावरच काव्या म्हणत असते, अच्छा असं म्हणताय का, हो मग काय तर. बघ तुला मी असं कुकू भरून देते, असं कुकू लावून देते ना, तर तू अगदीच गोड अशी दिसली पाहिजेस. असंच आता इथे त्या मावशी म्हणत असतात. आता लगेचच त्या म्हणत असतात, चल चल बघ तुझा धनी ना अगदीच तुझ्याकडे पाहतच बसेल बघ, मी तुला असं कुकू लावून देते. आता लगेचच त्या हसायला इथे सुरुवात करत असतात. आणि तेव्हा इथे बघ माझ्यासारखं जरा खळखळून हसत जाय ना, दात दिसूस तर. कारण मावशी अगदीच विनोदी असतात. आणि तेव्हा त्या देवासमोरचं कुंकू घेऊन येत असतात. कुंकाचा करंड आणल्यानंतर इथे काव्याच्या कपाळावर त्या मस्त अडवी रेख अशी कुंकाच्या पद्धतीने लावून देत असतात. आणि तेव्हा काव्याचं रूप जे आहे ते अगदीच उठून दिसत असतं. काव्या त्या साडीमध्ये आणि त्या लुकमध्ये अगदीच कमाल दिसत असते. त्यावरच मावशी तिचं कौतुक करत असतात, म्हणत असतात, खरंच माझीच नजर नको बाई लागायला तुला, तू काय गोड दिसतेस, काय कमाल दिसत आहेस, खरंच खरंच खरंच. आणि ते काव्या मात्र अगदीच लाजलेली असते. ती आता म्हणत असते, अगं लाजतेस काय, आणि चल आता भाकऱ्या करायच्या आहे. त्यावरच काव्या म्हणते, काय भाकऱ्या, हो काय गे, तुला काय तुझी सासू आहे की नाही का गेलीवर. हो आहे ना, असं काय म्हणताय, मग आहे ना, मग तुला तुझ्या सासूने भाकऱ्या वगैरे काही शिकवलेल्या आहेत की नाही. तेव्हा काव्या काहीच बोलत नाही, काही हरकत नाही, चल चल मी तुला अशा भाकऱ्या शिकवते ना आज, की तुझा नवरा खातच राहायला पाहिजे आणि तुझ्याकडे बघतच राहायला पाहिजे. असं म्हणता क्षणी आता काव्याला प्रश्न पडतो, अच्छा म्हणजे भाकऱ्या करायच्या आहेत आणि त्या सुद्धा चुलीवरती. आता मला जमेल का चुलीवरती भाकऱ्या करायला, असा प्रश्न तिला पडलेला असतो. पण किती नाही म्हटलं तरी सुद्धा आजची रात्र तरी ते घालवायचीच आहे. आणि त्यामुळे आता काव्या विचार करत असते, नाही आता हा देशमुख आणि त्याचबरोबर इतरांना सुद्धा खायला पाहिजेच की नाही, भूक तर लागलेली आहे. मग आता ह्या मावशीबरोबर जाऊन भाकऱ्या करणं ते तेवढंच योग्य आहे, चला. असं म्हणूनच आता ती मावशीसोबत जाते, कारण आता स्वयंपाक करायचा असतो. तर इकडे दुसऱ्या बाजूला नंदिनीने पिहूला हॉलमध्ये आणलेलं असतं. पिहू पाहायला गेलं तर खूपच जास्त घाबरलेली असते. तेव्हा आता नंदिनी म्हणत असते, पिहू बाळा सॉरी, पण मला तुला आत्ता हे सगळं काही विचारायचं नव्हतं, किंवा तू ह्या सगळ्या गोष्टीतून जात आहेस तरी सुद्धा अगदी नंदिनीच्या वतीने तुला खरंच सॉरी, पण आता तुला सांगावंच लागेल. बोल पिहू, त्या दिवशी तू वसवात्याच्या खोलीच्या बाहेर काय ऐकलं होतंस, काय पाहिलं होतंस, म्हणजे तू ऐकलं आहेस ते सगळं सांग. त्यावर मंजिरी म्हणत असते, बोल पिहू काय ऐकलं होतं बाळा, सगळं खरं खरं सांग. इकडे पिहू खूप घाबरलेली असते. तेवढ्यातच आता इथे मिथून म्हणत असतात, पिहू अजिबातच घाबरू नकोस, तुला घाबरण्याची काही गरज नाही. आणि त्याचसोबत सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की तुझा बाबा आहे इथे, तुला कोणीही काहीही करणार नाही, त्यामुळे तू अजिबातच घाबरू नकोस. अशा ह्या सगळ्या गोष्टी तिला पिहूला सगळेजण सांगत असतात. आणि पिहूला ह्या सगळ्या गोष्टी सांगितल्यावर आता पिहू तिच्या मनातील सगळ्या गोष्टी इथे सांगायला घेत असते. कारण किती नाही म्हटलं तरी सुद्धा पिहूने जे काही बोलणं ऐकलं होतं ते आता सगळ्यांना तिला सांगायचं असतं. तेव्हा पिहू म्हणत असते, मी ना त्या दिवशी वसवात्याचं बोलणं ऐकलं होतं, म्हणजेच रम्याताई असं बोलत होती. काय बोलत होती रम्याताई. त्यावरच आता पिहू खूप घाबरलेली असते. आणि बोल ना पिहू, अगदीच घाबरू नकोस, जे काही आहे ते तू व्यवस्थित आणि सगळ्यांना खरं खरं सांग, घाबरायची वगैरे तुला काहीही गरज नाहीये. असंच इथे आता ती बोलत असते. तर इकडे दुसऱ्या बाजूला चूल पेटवलेली असते. मावशी बाजूला बसलेले असतात. आता सुरुवातीला मावशीने एक भाकरी बनवलेली असते आणि त्या म्हणत असतात, आता बघ ही जी मी भाकरी बनवली त्या भाकरीसारखीच तुझी सुद्धा भाकर आली पाहिजे. आता पिहू इथे म्हणत असते, मी त्या दिवशी वसुमावशीच्या खोलीबाहेर असं ऐकलं की वसुमावशी इथे बोलत होती, नंदिनी वहिनीच्या लग्नातून तिला किडनॅप मी केला आहे आणि ते सुद्धा दीपकच्या वतीनं, दीपकला हाताशी घेऊनच मी किडनॅप केला आहे, हे सगळं मी ऐकलेलं आहे. तर इकडे आता अगं तुला हे पीठ मळायचं आहे, मग नवऱ्यावरचा जेवढा राग आहे ना तेवढा त्या पिठावर काढायचा, म्हणजे भाकर कशी मऊसूद आणि छान अशी तयार होते, अगदीच लुसलुशीत. मळ बरं. असं म्हटल्या क्षणी काव्या जोरातच आता पीठ मळत असते. आता तिला पीठ तर काही जमिनीवर मळता येत नाही, म्हणून ती ते ताट जे आहे ते गुडघ्यावर ठेवत असते. आता लगेचच इथे मावशी म्हणत असतात, अगं काय करतेस, असं नाही, खाली ठेव. आता तिच्या पाठीमागे इथे पार्थ आणि त्याचबरोबर ते बाबा आलेले असतात. इथे काव्या थोडीशी वळून पाहते. काव्याने थोडंसं वळून पाहिल्यानंतर पार्थला अगदीच निहाळत असते आणि अगदीच हसण्याचा लुक देत असते. त्यावरच पार्थ सुद्धा काव्याकडे पाहतो. तो खूपच इम्प्रेस झालेला असतो, कारण काव्या खूपच कमाल दिसत असते. तर इकडे आता काव्याला इथे एक भाकर तर तिची झालेली असते, तेव्हा तिला दुसरी भाकर बनवायची असते. आता खरं तर चुलीवरती तिला थोडासा चटका सुद्धा
सुद्धा बसत असतो आणि चटका बसत असताना इकडे पार्थचा जीव मात्र अगदीच कासावीस झालेला असतो. त्याला असं वाटत असतं की नाही खरंच ह्यांना ह्या फिसकाटलेल्या मांजरीला एवढं सगळं करायला काही जमेल का. पण आता काव्या त्याच्याकडे पाहत असते तर पार्थ जो आहे तो काव्या ज्या पद्धतीने भाकरी बनवत आहे ते सगळं काही ती इथे पाहतच असतो. खूपच कमाल अशी काव्या दिसत असते आणि भाकरी सुद्धा कमालच बनवत असते. आता इकडे नंदिनीने हा पुरावा दिलेला असतो. ती म्हणत असते आता बोला, आता तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टीवरती काय बोलायचं आहे. इथे नंदिनी म्हणत असते बघितलं, सांगितलं ना, आता ह्यावर तुम्ही काय बोलणार आहात. आई तुम्हाला एक गोष्ट सांगू का, पिहूला फिट येण्याचं कारण सुद्धा वसवात्याचं आहे. जेव्हा जेव्हा पिहू इथे वसवात्याला पाहायची तेव्हा ती खूप त्यांना घाबरायची आणि त्यामुळेच तिला फिट यायच्या. हे सगळं काही काउन्सलरने सांगितलंच होतं आणि जेव्हा काउन्सलरने सिक्रेट नंदिनी आहे असं सांगितल्यामुळे पिहूने काल रात्री सगळ्या गोष्टी मला सांगितल्या आहेत. त्यावरच आता वसवात्या खूप चिडलेली असते आणि चिडल्यानंतर इथे मात्र सगळेजण आता वसवात्याकडे अगदीच विचित्र नजरेने पाहत असतात की हे सगळं त्यांनी केलेलं आहे. पण वसवात्या त्यावर गप्प बसत नाही. ती पिहूकडे जाते आणि पिहूकडे गेल्यावर तिचा हात घट्ट दाबते आणि म्हणत असते काय ग पिहू, काय इथे नंदिनीला लग्नातून दीपकच्या वतीने मी किडनॅप केलं होतं. दीपकला मी सांगितलं होतं. बोल ना, बोल, तू का बोलत नाहीयेस. ती व्यक्ती मी आहे का, काय ऐकलं होतंस तू खोली बाहेर. आता पिहू इथे घाबरली होती. आता लगेचच पिहू न घाबरता पुन्हा बोलत असते हो, मी बोलणं ऐकलं होतं. तू रम्या दीदीला सांगत होतीस की तिच्याच लग्नातून मी दीपकला कसं किडनॅप केलं. ह्या सगळ्या गोष्टी मी ऐकल्या होत्या. आता हे सगळं काही ऐकल्यानंतर लगेचच रम्यामध्ये येत असते. रम्याला असं वाटत असतं नाही आई आता चिडलेली आहे आई आणि आता आई ह्या सगळ्या गोष्टी बोलेल तर उगाचच नाही त्या गोष्टी होतील. आता लगेचच रम्या बोलत असते अगं आई आपण ह्या पिहूच्या बोलण्यावर का आणि कशामुळे विश्वास ठेवायचा. ती किती लहान आहे आणि ती खरं बोलत असेल हे कशावरून. लास्ट टाइम बघितलं ना मी पत्र लिहिलं होतं आणि त्यावरच कशा पद्धतीने हिने सगळ्या गोष्टी लपवून ठेवल्या होत्या आणि त्यावेळी ऐन वेळेला सांगितलं की त्यावरती पार्थचं नाव मी लिहिलं होतं म्हणून आणि ते पत्र पार्थपर्यंत पोहोचवलंच नव्हतं. मग आपण कशावरून तिच्यावरती आत्ता लक्ष ठेवायचं आणि नजर ठेवायचं. त्यावरच आता इकडे नंदिनी म्हणत असते 1 मिनिट रम्या, माहिती ना त्या दिवशी जेव्हा तू तिच्या खोलीमध्ये होतीस आणि सूप घेऊन गेली होतीस तेव्हा कशा पद्धतीनं तिला इथे बजावू आणि दटावू जे काही ऐकलेलं आहे ते तिच्याकडून काढून घेण्याचा तू प्रयत्न करत होतीस. हे सगळ्या गोष्टी मी ऐकलेल्या आहेत. काय रम्या इथे स्वतःची बाजू सावरण्याचा त्याचबरोबर तिच्या आईवर कुठलेही आरोप न येण्याचा पुरेपूर प्रयत्न करत होती. लास्ट टाइम कशा पद्धतीने पिहू खोटं बोलली होती, कशा पद्धतीने सगळ्या गोष्टी केल्या होत्या हे रम्या रडून सगळ्यांना सांगत होती आणि त्यामुळे आता ती म्हणत असते लास्ट टाइम पिहूने काय केलं होतं. मग आता आपण पिहूवरती का आणि कशासाठी विश्वास ठेवायचा. आपण तिच्यावरती नाही विश्वास ठेवू शकत. प्लीज कोणीही विश्वास ठेवू नका. आणि तेव्हाच आता इथे नंदिनी म्हणत असते अच्छा म्हणजे आत्ता. त्यावर रम्या म्हणत असते हो म्हणजे आत्ता मला असं वाटतंय की तू पिहूचं मन वळवण्याचं काम केलंस आणि पिहूला ह्या सगळ्या गोष्टी तू सांगितलेल्या आहेस. त्यावरच आता नंदिनी म्हणत असते हे बघ मी असं काहीही केलेलं नाहीये. जे काही आहे ते तू केलेलं आहेस आणि ह्या सगळ्या गोष्टी इथे तुमच्यामुळे झालेल्या आहे. समजलं. तुला असं वाटतंय की मी पिहूचं मन बदललंय. पिहू काय एवढी लहान थोडी ना आहे की मी तिचं मन बदलायला. ह्या सगळ्या गोष्टी आता इथे ती बोलत असते. नंदिनी सगळ्यांना सांगत असते बाबा आई प्लीज इथे रम्या खोटं बोलत आहे आणि त्यासोबतच तिला स्वतःला वाचवण्यासाठी ती इथे खोटं बोलत आहे. तुम्ही हिच्यावर अजिबात विश्वास ठेवू नका असंच ती इथे बोलत असते. तर प्रेक्षकांनो आजच्या भागामध्ये एवढेच. आज सुद्धा तुम्हाला कमेंटद्वारे सांगायचं आहे तुम्हाला कुठली जोडी जास्त आवडलेली आहे. त्याचबरोबर आपल्या काव्याचा हा जो काही नवीन लुक आहे तो सुद्धा तुम्हाला कसा वाटला, काय वाटला हे सुद्धा तुम्हाला सांगायचं आहे. इथे आता पुढील भागामध्ये आपण पाहत आहोत काव्या मस्त इथे जेवण बनवत असते. लाईट गेलेली असते. तेवढ्यातच आता पार्थने कंदील घेऊन तिच्या समोर आलेला असतो आणि तेव्हाच तिच्या समोर आलेली ती केसाची बट तो बाजूला करत असतो आणि ते गाणं सुंदर असं प्ले झालेलं असतं रूप तुझं नक्षत्रवाणी आणि तेव्हा काव्या सुद्धा त्याच्याकडे पाहतच असते. दोघे सुद्धा एकमेकांच्या नजरेमध्ये बराच वेळ असेच हरवलेले असतात. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रेक्षकांनो इथे आता दुसऱ्या बाजूला इकडे आता नंदिनी वसवात्यासमोर गेलेली असते आणि ती म्हणत असते वसवात्यानेच दीपकच्या वतीने मला किडनॅप केलं होतं. हा पुरावा मी तुम्हाला 24 तासाच्या आतमध्ये आणून देईल. समजलं. कारण ह्या सगळ्या गोष्टी मागे इथे वसवात्याच आहेत हे मी सिद्ध करेल आणि त्याकरिता मला 24 तास हवे आहेत. ह्या सगळ्या गोष्टी आता इथे नंदिनी बोलत असते. आता मात्र इथे ती तिथून जायला निघत असते कारण तिच्या हातामध्ये ते ड्रॉइंग सुद्धा असतं जे इथे
आपल्या पिहूने काढलेलं असतं. आता लगेचच रम्या पुढे येते आणि रम्या पुढे आल्यानंतर इथे नंदिनीचा हात धरते आणि नंदिनीचा हात धरल्यानंतर ती म्हणत असते 24 तासाच्या आत जर तू पुरावा नाही आणून दिलास तर तुला हे घर सोडून जावं लागेल नंदिनी. आणि तेव्हा सगळ्यांसमोर असं चॅलेंज इथे दिल्यानंतर आता नंदिनी म्हणत असते हो 24 तासाच्या आत नाही पुरावा आणून दिला तर नाव नंदिनी देशमुख लावणार आहे. त्यासोबतच इथे ती म्हणत असते जर पुरावा तू नाही आणून दिलास तर तुला हे घर सोडून जावं लागेल नंदिनी. त्यावरच नंदिनी म्हणत असते तुझं हे चॅलेंज मला ॲक्सेप्टेड आहे. आणि तेव्हाच फक्त 24 तास असं म्हटल्यानंतर आता नंदिनी तिथून निघून जात असते. तर सगळेजण गेलेल्या नंदिनीकडे फक्त पाहतच असतात. तर प्रेक्षकांनो पाहत रहा लग्नानंतर होईलच प्रेम.